आदरणीय राजू वगैरे यांनी माझी व्यक्तिशः ही माझ्या कुटुंबावर त्यांनी सर्व गोष्टीचा विचार करून कुटुंबाला एक मोठं पद आणि जबाबदारी दिली. त्या जबाबदारी भैयाच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता सक्षमपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो आणि करणार. आणि भैयाच्या कुशल नेतृत्वामुळे आज वसमत नगर परिषदेमध्ये भरभराटून सर्व शहरांना भैयावर विश्वास करून निवडून दिलेले आहे. आणि 2 स्वीकृत सदस्य असताना तिन्ही पण भैयाने निवडून आणले, स्वीकृत सदस्य निवडून आले आणि बहुमत सिद्ध केलं. त्यामुळं निश्चितच वसमत शहरातील कामे हे व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे पार पडतात. आणि भैयानं जो आम्हाला त्यांनी स्वीकृत सदस्य उपाध्यक्ष पदाची जे जबाबदारी दिल्या ते सक्षमपणे पार पडू आहे हे या ठिकाणी ग्वाही आहे. उपनगराध्यक्षपद वसमतच्या जनतेची सेवा करायची ही संधी भेटेल याचा खूप मला आनंद होतो. आधी मी गौरी मारुती मंदिराचा अध्यक्ष होतो. त्या माध्यमातून मी बऱ्याच काही उपक्रम हाती घेतले होते. पण आता नगरसेवक पद जे भेटलं ते माझ्यासाठी सर्वांगीण वसमतचा विकास करण्यासाठी खूप गरजेचं होतं. त्याच्यामध्ये मी सर्वात पहिले राजू भैया वगैरे जे वसमत तालुक्याच्या विकासाचं व्रत घेतलेलं आहे त्यांना धन्यवाद देतो. माझा विरशैव लिंगायत समाज त्यांना धन्यवाद देतो. माझा वकील संघ जे माझ्या नेहमी मागे खंबीरपणे असते त्यांना धन्यवाद देतो. माझे जिवलग मित्र सर्व जे प्रत्येक वेळेस नगरपालिकेसोबत इलेक्शनमध्ये होते माझ्या किंवा प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत असते त्यांना धन्यवाद देतो. आणि याच्यापुढे एका उत्साहानं मी जनतेची सेवा करायचा आणि वसमतचा कायापालट जे राजूभाईचं स्वप्न आहे ते करण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करेल आणि नगरपालिकेमध्ये 100% योगदान. नक्कीच समाज प्रथम काम करण्याचा अजेंडा म्हणजे वसमत शहर स्वच्छ शहर पाहिजे. त्यानंतर वसमतला ड्रेनेज लाईन ही फार महत्त्वाची आहे. त्यानंतर वसमतचे अतिक्रमण आहे ही पण फार महत्त्वाचा इश्यू. असे बरेच मुद्दे आहेत. एक मुद्दा कारण मी वकील आहे त्या पद्धतीनं एक मुद्द्याने जनतेला गैरसोय होणार नाही. जनतेची नगरपालिकेच्या माध्यमातून खरी सेवा होईल याची मी परिपूर्ण काळजी. एकंदरीत आता तुम्ही आले सर्व पत्रकार बंधूंचा आभार. धन्यवाद.